आणि या घराने त्यांना भरपूर भरभराट दिलेली आहे. बेडरूम पण बघू शकता, हा. स्पेशियस आहे, याला हवेशीर पण आहे. एसी आहे. आता इच्छा आहे ते बाथटब पण आहे. हा आणि- बेडरूम मुलांसाठी आहे. हा. पण हे फर्निचर सकट देतोय ना हो, सर? हे फर्निचर सगळं असंच राहणार. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण आलो कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस या गावी. आणि तुळस या गावी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक 3 BHK स्पेशियस बंगलो. म्हणजे 3 BHK बंगलो तुम्ही बघितला असाल 1000, 1200, 1400, पण हा जो 3 BHK बंगलो आहे ना 2100 स्क्वेअर फीटचा आहे ना. येस येस. आणि इथून वेंगुर्ला बीच ना एक 10 किलोमीटर, सावंतवाडी रेल्वे स्टेशन 10 किलोमीटर, म्हणजे कनेक्टिव्हिटी या दृष्टीने ना अतिशय उत्कृष्ट अशी या बंगल्याची लोकेशन आहे. तर आज आपण या बंगल्याचे ओनर 20 वर्षापासूनचा ओनर आता तुम्ही. हो. ओके. सो सुधीर राणे सरांना तर तुम्ही ओळखताच आपल्या रेनको बंगलोचे, आणि या घराने त्यांना भरपूर भरभराट दिलेली आहे येस असं म्हणू शकतो आपण. नक्की. सो आज आपण सुधीर राणे सरांकडूनच जाणून घेऊया या त्यांच्या बंगल्याबद्दल. आणि आता हा बंगला सेलसाठी पण अवेलेबल आहे, कारण सर जरा एक मोठं घर बांधण्याचा प्लॅन करतात. ओके, अजून स्पेशियस वन. ओके, सो त्याच्याबद्दल आपण बोलूच, पण आधी जरा आपला हा बंगला ना सुधीर राणे सरांकडून समजून घेऊया. सो जसं तुम्हाला म्हटलं की बंगला, आणि बंगल्याच्या समोर बघा मस्तपैकी असा एंट्रन्स आहे. नॉर्थ एंट्री आहे. हा तुम्ही जर बघितलं संपूर्ण कंपाऊंडची जी लेंथ आहे हा त्या लेंथ मधला 5 भागात डिवाइड केलं गेलाय. पहिला भाग आहे तो मोकळा ठेवून ईशान्य कोपऱ्यातला, त्यामध्ये विहीर घेतलेली आहे. ओके. आणि मग सेकंड पार्ट मध्ये हा एंट्रन्स आलाय. यस. ही नॉर्थ एंट्रीची एंट्री आहे. ओके. आता कसं आहे माहितीये, राणे सर स्वतः डेव्हलपर आहेत, तर त्याच्यामुळे ना वास्तूच्या दृष्टीने त्यांनी स्वतःची Yes. पण जी वास्तू आहे ती बांधलेली आहे, जिने हम्म. त्यांना पण लखलाभ दिलेला आहे. तर त्याच्यामुळे ते वास्तूच्या हिशोबाने पण ना हा बंगला आपल्याला एक्सप्लेन करणार आहेत. त्या संपूर्ण प्लॉट मध्ये तुम्ही जर ही ईशान्य कोपऱ्यामध्ये विहीर दिसेल आपल्याला, हा आणि ह्या विहिरीमध्ये आतमध्ये बोर मारलेली आहे. ती 200-250 फुटाची बोर आहे, आणि त्याच्यावर ही जवळजवळ 35 फूट खोल विहीर आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही बघाल तर 12ही महिने भरपूर पाणी असतं. मे महिन्याच्या एंडला, जून महिन्यात सुद्धा पाऊस नाही पडला हा तरी 24 तास पंप चालू शकतो एवढं पाणी आहे विहिरीला. ओके, ग्रेट. आणि ह्या बाजूला तुलसी वृंदावन आपलं पूर्व फेसिंग आहे. हा म्हणजे आपलं फेसिंग पूर्वेला होतं हा आणि देवाचं फेसिंग आहे ते पश्चिमेला होतं. ओके. तर असं तुलसी वृंदावन आहे. हे संपूर्ण कार पार्किंग ठेवलेलं आहे. हा आणि प्लॉटच्या नैऋत्य भागात, म्हणजे हा. नैऋत्य भागात ही वास्तू अशी बसवलेली आहे. हा ही 27 फूट बाय 27 फूटची वास्तू आहे. आणि ह्याच्या वायव्य कोपऱ्यामध्ये सेप्टिक टँक त्या कोपऱ्यामध्ये घेतलेली आहे. आता ती झाडांच्या मागे लपली गेली असल्या कारणाने दिसणार नाही, हा पण ती वायव्य कोपऱ्यामध्ये घेतलेली आहे सेप्टिक टँक. परत प्लॉटची ही एक पूर्व एंट्री ठेवलेली आहे छोटी. हा आपल्याला पूर्वेला आणि उत्तरेला रस्ता असलेली ही वास्तू आहे. ओके. जनरली वास्तूमध्ये पूर्वेला आणि उत्तरेला जर रस्ता असेल तर तो प्लॉट जास्त शुभ मानला जातो. ओके. त्याप्रमाणे ही याची रचना आहे. येस. आणि- सर आता पण इन फ्युचर मध्ये तुमचे पण सगळे क्लायंट आहेत, हा व्हिडिओ बघतात. हा, ओके, ते पण सगळे प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला. नक्कीच. हा 100% वास्तू कुठचीही नसते, हा पण 80% वास्तू करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ओके. मग Yes. त्या दृष्टीने 100% वास्तू करायची असेल हा तर ह्या वास्तूच्या 9 पट हा. मोठा प्लॉट हवा. अच्छा. परत ह्या वास्तूच्या चारी बाजून, हा जो 9वा भाग आहे हा. नैऋत्य कोपऱ्यातला, त्याच्या चारी बाजूने तेवढीच जागा मोकळी हवी. ओके. मग ते पॉसिबल नाही, कारण तेवढा मोठा म्हणजे 1.5-2 एकरचा प्लॉट घ्यायचा, हा त्याचं टॉयलेट वायव्य कोपऱ्यात बांधायचं, हा. संपूर्ण चौकटीमध्ये टॉयलेट असता कामा नये. आणि पण ईशान्य सर कोपऱ्यात तुम्ही विहीर. स्वतः डेव्हलपर आहात, तुम्ही ज्या वास्तू सेल करता तर त्याच्यामध्ये पण तुम्ही याचा वास्तूचा 80%. विचार करता? 80% वास्तू सगळ्याच असतात. अच्छा जेवढ्या वास्तू आहेत त्या सगळ्या 70-80% वास्तू असतात. अच्छा. ओके. 100% वास्तू करणं जरा कठीण आहे. ओके. महाराजांच्या काळात महाराजांनी केले आहे, हा पण आपल्याला ते शक्य नाही. आपण त्या मनाने खूपच हे आहोत. येस. आणि सर त्याचबरोबर ना आपण इथे झाडं कोणकोणती लावली आहेत सर? ही चाफ्याची झाडं आहेत. हा. वेगवेगळे चाफा आहे. कवठी चाफा आहे, हा सोन चाफा आहे, तो कवठी चाफा आहे. हा. आणि चाफ्याचे 3 प्रकार आहेत. हा. तर 3 चाफ्याची झाडं आहेत. हा. वृक्ष जातीची झाडं कोणतीही लावलेली नाही आहेत संपूर्ण प्लॉटवर, कारण परत वृक्षांची सावली पडेल हा एवढी मोठी वृक्ष झाडं लावू नयेत असं पण ओके. असतं. अच्छा. म्हणून मग ती ही फक्त जी झाडं लागली आहेत ती फुलझाडं आणि छोटी, म्हणजे जसं जामचं झाड आहे, पेरूचं झाड आहे, हा. तुम्हाला पपई आहे, बाकी म्हणजे अशी छोटी तोरंजन आहे. हा तर अशा प्रकारे झाडं आहेत जी छोटी छोटी झाडं आणि त्याला फळं लागतात, ओके. अशी झाडं आहेत आणि सर प्लॉटवर. तुम्ही असं म्हणालात की वृक्षाची सावली पडू नये, हम्म. म्हणजे असं काय असतं नक्की? जनरली पूर्वी असं मानलं जायचं की वृक्ष पडल्यानंतर तो वास्तूवर पडू नये, हा म्हणून त्या ठिकाणी तशी योजना केली जायची की घराच्या आजूबाजूला मोठी वृक्ष जातीची झाडं असू नयेत. मग ही ओके. झाडं आहेत, ही सगळी छोटी झाडं आहेत, फुल झाडं आहेत, ओके. जी संपूर्ण प्लॉटवर आहेत. ती आणि सर फुलझाडांचं- घराच्या मागे पण मी झाडं बघितली आहेत, तर ती कोणकोणती आहेत? ती तोरंजन वगैरे म्हटलं ना तुम्हाला, सीताफळ, रामफळ, तोरंजन हा अशा प्रकारची झाडं आहेत.
हा. आता या ठिकाणी साधारण हा एरिया बघितला तुम्ही हा. तर एक 4-5 गाड्या आरामात राहू शकतील हा. असं एक कौलाचं बनवलेलं आहे वरचं ओके, छप्पर. बघा तुम्ही बघू कारण शकता. आता इकडे कौलांचं असल्यामुळे तुम्हाला गारवा बघा किती आहे. येस येस. अदरवाईज जर तो पत्र्याचं असेल तर मग तो गारवा राहणार नाही. आणि ही जी झाडं आहेत ना ही अशी फळझाड आहेत, तोरणजन वगैरे अशी झाडं आहेत. त्या मागच्या बाजूला जाम वगैरे असं आहे. ओके आणि ही एवढीच जागा त्या बाजूला पण सोडलेली आहे असं. ओके. आणि त्याच्याशिवाय सर मी ते हे 3 बल्ब दिसतोय, हा काय नक्की? हे तुम्हाला 3 फेस आहेत की नाहीत ते कळतात. आता ओके. 3 फेस पॉवर आहे हा. हे आपल्या लक्षात येतं, म्हणून हे बल्ब लावलेलं म्हणजे तुम्हाला सहज कळतं की बाबा ओके, तिन्ही सो आपल्याकडे 3 फेज लाईन 3 आहे. फेज लाईन आहे. ओके. आणि आपल्याकडे असं. घरामध्ये टोटल एसी किती आहेत सर? एसी टोटल 1 2 3 4 4 एसी आहेत. 4 एसी आहेत. आणि मी इकडे बघतोय की सर इथे हे इलेक्ट्रिक व्हेकलचं चार्जिंग स्टेशन येस, आहे. आजकाल ते पण हा. महत्वाचं झालेलं आहे. ओके, सो तुम्ही बघू शकता ही ऍक्च्युअली म्हणजे आपलं घर आणि घराच्या आजूबाजूचं अंगण म्हणू शकता. आणि इथे घराच्या समोरची पण आता इथे लॉन होतं तर ते आता कट केलंय कारण खूप मोठं झालेलं. पावसामुळे आणि संपूर्ण हे झालं होतं हा. तर ते काढलंय. तर रिफ्रेश लॉन इथे लावलं जाणार. एवढ्या पट्ट्यामध्ये फ्रेश लॉन लागेल असं. ओके, सो सर आता आपण घर बघून घेऊया. येस. येस. ही नॉर्थ एंट्री आहे घराची. हा. घराला असा लाकडी उंबरठा असणं गरजेचं आहे. हा. आणि ही चौकट आहे संपूर्ण. ही ओके सागाची आहे संपूर्ण चौकट. ओके आणि डोर पण कम्प्लीट सागाचाच ओके. बनलेला आहे. सगळे दरवाजे हे सागाचेच आहेत. हे इथे ब्रह्मस्थान ठेवलेलं आहे. हा. 27 फूट बाय 27 फूट मध्ये हे संपूर्ण वरपर्यंत हा. वर ग्लास लावली आहे त्याला. हा. तर सूर्यप्रकाश आतमध्ये घरात यावा हा. ब्रह्मस्थानी म्हणून ते तसं ठेवलेलं आहे. ओके. आणि या बाजूला वास्तूच्या बाहेर जाऊन म्हणजे जी 27 फूट बाय 27 फूटची वास्तू आहे हा. त्याच्या बाहेर जाऊन इथे हा थोडासा वॉशिंग मशीनसाठी एरिया पॅसेज सोडलाय. हा. आणि त्या 27 बाय 27 फुटाच्या बाहेर हे टॉयलेट ठेवलंय. ओ, हे अच्छा. वायव्य कोपऱ्यामध्ये आहे. हा. आणि हे इंडियन टॉयलेट ठेवलंय आणि वर आहे ते इंग्लिश टॉयलेट आहे. ओके, ठीक आहे. सो बघा हा पूर्णपणे- थोडासा स्टेअरकेसच्या खाली हा. स्टोरेज एरिया आहे. ओके, अच्छा, तो तिकडून त्याला हा, इथून त्याला एंट्री ठेवली आहे. इथे ही बेडरूम आहे. हा. आणि बेडरूम पण बघू शकता, हा. स्पेशियस आहे, याला हवेशीर पण आहे, एसी आहे. एसी आहे, 2 बाजूला मस्तपैकी खिडक्या आहेत त्यामुळे छान व्हेंटिलेशन आहेत आणि दोन्ही बाजूला मस्तपैकी झाडं आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हवेशीर अशी ही आपली बेडरूम आहे. त्याला दोन्ही बाजूनी एंट्री ठेवली आहे, हॉल मधून पण आणि किचन मधून. आणि हे सगळे दरवाजे सागवानी आहेत. येस. येस. किचन लाखा रेड मध्ये. हा. काळ्या रंगाचा शक्यतो असू नये हा. प्लॅटफॉर्म वास्तूप्रमाणे, हा. म्हणून लाखा रेड. हा. आणि ह्याला सिटिंग ठेवलेली आहे. बऱ्याच वेळा असं बसून बरीच कामं करायची असतात हा. लेडीजना, म्हणून मग ते बसून कामं करण्यासाठी म्हणून सिटिंग ठेवलंय. आणि सर आपण मगाशी म्हणत होतो की दिस बंगलो इज अवेलेबल फॉर सेल, तर मग याच्यामधल्या सगळ्या सामानासकट तो सेलला हो. अवेलेबल आहे. फ्रीज पासून सगळ्या गोष्टी आहेत ज्या हा. इथे जेवढ्या दिसतात ना त्या सगळ्या तिथेच आम्ही ठेवणार. म्हणजे ओके, त्या प्राइस मध्ये मिळून जाणार. येस येस येस. ओके, आणि इथे आता वॉशरूम आहे ना? या ठिकाणी ही अशी अरेंजमेंट केलेली आहे हा. की इथे एक प्रेशर पंप आहे वर. हा. ते बटन ऑन केलं हा. की तुम्हाला प्रेशरने शॉवरला वगैरे गरम पाणी डायरेक्ट येतं. हो, म्हणजे अच्छा. तुम्ही जर इथे बघितलं तर डायरेक्ट याला गरम पाणी अवेलेबल होतं. आता हा बंद आहे. हा डायरेक्ट गरम पाणी हा. ऑन केल्यानंतर इमिजिएट गरम पाणी. गरम पाणी म्हणजे गिझरची वगैरे गरज हा. नाही. आणि ते शॉवर लावलं तर शॉवरला पण डायरेक्ट गरम पाणी येणार. ओके. गिझर त्याला ऑनलाईन गिझर आहे हा. त्यामुळे तो कंटिन्यू चालू असतो. अच्छा, ओके. त्याला ऑफ करायला लागत नाही. अरे वा, छान. ओके, आता सर पहिल्या मजल्यावर जाऊया. हो, फर्स्ट फ्लोअर. ओके. आणि इकडे सर 2 बेडरूम आहेत ना? इथे वर 2 बेडरूम आहेत. हा, खाली 1 बेडरूम आणि वरती 2 बेडरूम. हम्म. आणि बघू शकता एकदम मस्तपैकी इथे पण एक छोटासा लिव्हिंग आहे. हा. आणि ह्या बाजूला म्हटलं असं वायव्य कोपऱ्यामध्ये पॅसेज. आणि पॅसेज नंतर मग इंग्लिश टॉयलेट. अच्छा. मगाच होतं ते इंडियन होतं, हा. आता हे इंग्लिश टॉयलेट आहे. सो बघा इकडे इंग्लिश टॉयलेट आहे. आणि बघा सरांनी मेक शुअर केलंय की पूर्णच्या पूर्ण लिव्हिंग एरिया पण भरपूर हवेशीर आहे. कारण बघा इकडे पण मस्तपैकी खिडकी, तिकडे खिडकी, तिकडे खिडकी, त्या खिडक्याच खिडक्या. आणि इथे वा, इथे इच्छा आहे, इथे बाथटब पण आहे. काय बघा बाथटब. पूर्व दिशेला बाथरूम ठेवलाय. दोन्ही Okay. बाथरूम आहेत ते पूर्व दिशेला आहे. वास्तूनुसार आंघोळीकर घरामध्ये असू शकतात, फक्त टॉयलेट असू नये टॉयलेट असू नये. म्हणून ते टॉयलेट वास्तूच्या बाहेर ठेवलंय. अच्छा, त्याला ओके. पॅसेज दिलाय आणि पॅसेज करून वास्तूच्या बाहेर केलाय. अच्छा. हा बेडरूम मुलांसाठी आहे, हा. लहान मुलांना. तिथे बाल्कनी आहे छोटीशी. अच्छा. सो बघू शकता किती छान बाल्कनी आहे आणि मस्तपैकी झाडं. अरे चाफा पण दिसला मला.
आणि हे सगळे सर तुम्हीच डेव्हलप केलेला येस बंगलोंचा प्रोजेक्ट आहे ना? हा, तर त्याच्यामधलाच 45 हा एक बंगलोज बंगलो. आहे. 45 45 बंगलोज बंगलोज मध्ये ओके. आणि इकडे लाईट पाणी वगैरे सगळं 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 आहे. व्यवस्थित आहे. ओके, सो तुम्ही बघू शकता. आणि ही जी सर म्हणत होते इथे त्यांनी ही कौलं टाकलेली आहेत पॅसेजमध्ये, त्याच्यामुळे खाली मस्त थंडावा असतो. गाडी पार्क करून तुम्ही छान खाली बैठक मारून बसू शकता. आणि सर आपण प्रत्येक रूम मध्ये तुम्ही पॉवर बॅकअप दिलायत काय? नाही, हा जो एसी आहे ना हा ह्याला तो दिलेला आहे, कारण ह्या एसी ला प्रोटेक्शन नसतं ना, हा, म्हणून त्याला स्टॅबिलायझर दिलेला आहे. स्टॅबिलायझर दिले. आणि आपला पॉवर बॅकअपचं कसं आहे सर? पॉवर बॅकअप इन्व्हर्टर आहे, हा. तो खालच्या बाथरूमच्या वर ठेवलेला आहे. अच्छा, इन्व्हर्टर आहे. हा, डबल बॅटरीचा आहे, हा, त्यामुळे सफिशियंट संपूर्ण घरात लाईट राहते. ओके. फक्त एसी चालत नाहीत, हा, एसी साठी मग परत वेगळी व्यवस्था करावी आणि लागेल. हा अनदर बेडरूम. हा एक वरचा बेडरूम. ओके. आणि आपण हे फर्निचर सकट देतोय ना हो, सर? हे फर्निचर सगळं असंच ओके, राहणार. म्हणजे तुम्हाला सगळा रेडी टू मूव्ह बंगलो मिळतोय. हम्म. ओके. आणि या बंगलोला आपण इथे छान अशी बाल्कनी आहे. ज्याला जी झाडं हवी ती लावू शकतो हा, आपण. जागा आहे अजून आपल्याकडे भरपूर. झाडांना भरपूर स्कोप ओके. आहे. आणि वर आता आहे ती वरती? वॉटर टँक आहे. वॉटर टँक थोडीशी शेड मध्ये राहते, हा आणि काही टेरेसच्या ऍक्टिव्हिटी करायच्या असतील हा, तर त्यासाठी हा एरिया आहे. ते वॉटर टँक आहे. ओके. आणि हा पण पूर्णच्या पूर्ण पॅक आहे, हा, तुम्ही बघू शकता. ही स्लायडिंग विंडो ओपन केलं तर मग आपण बाहेर जाऊ शकतो तिथे. ओके. सो तिकडे बाहेर पण स्पेस आहे. हम्म. ओके. सो सरांच्या घरी मुलं होती तर त्याच्यामुळे त्यांनी ते पॅकच ठेवलंय, म्हणजे टेन्शन नको मुलं जाण्यासाठी. नाही, आणि पक्षी वगैरे येत नाहीत मग आतमध्ये. हा, तर ते एक रिझन आहे. आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला जर स्पेस ती यूज करायची असेल तर तुम्ही इन फ्युचरमध्ये करू शकता डोअर हम्म. बनवून. त्यात Yes. काय एवढं मोठं काम हो. नाही आहे ते. सो हा तर झाला सर आपला बंगलो. आणि आता हा बंगलो सेलसाठी अवेलेबल आहे, तर याची प्राइस काय आहे सर? प्राइस ही साधारण आपण 81 लाख ठेवलेली आहे. 81 लाख. आणि जरा याचं डेव्हलपरच्या भाषेत जरा प्राइस बायफर्केशन कसं आहे? बंगलोची प्राइस आहे ना ती साधारण 2100 स्क्वेअर फीटची. 2100 स्क्वेअर फीट. आणि आपण 2,500 त्याचं बांधकाम पकडलं, कारण हा. मजबूत बांधकाम आहे. हम्म. तर हे जवळजवळ 50 लाखाचं बांधकाम झालं. हो, आणि आपण थोडं डेप्रिसिएशन कॉस्ट वगैरे इन्व्हॉल्व केली त्याच्यामध्ये, तर 45 45 लॅक्स मध्ये पर्यंत. पण तुम्ही बघू शकता की ती मजबूत बांधकाम आहे आणि वेल मेंटेन आहे, कारण हे एक राहतं घर आहे. ओके. आणि त्याच्याशिवाय सर आजूबाजूचा परिसर आणि त्याची कॉस्टिंग वगैरे? साधारण हे आपल्याला प्लॉटची जी प्राइस आहे ती 28 लाख वगैरे अंदाजे पडते असं. 28 लाख. आणि प्रॉपर आपला कंपाऊंड केलेली जागा आहे, हो. चिऱ्याचं कंपाऊंड हो, आहे. आणि प्लस हा जो पार्किंग एरिया, म्हणजे इकडे हा प्रॉपर शेड बनवलेली आहे, कौलं टाकलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि 3 फेज लाईन आहे इथे. ओके. प्रॉपर सगळ्या रूम मध्ये पाणी एसी पण आहेत. इंडिपेंडेंटली पाणी आहे, भरपूर पाणी आहे. आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं की हा जो बंगलो आहे हा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तुमच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सकट मिळणार आहे. येस. ओके. आणि प्राइस निगोशिएबल आहे. येस. यस. ओके. सो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल, त्याच्यावरती कॉल करा आणि नक्की विचार करा या बंगलोबद्दल, कारण असा वास्तू परफेक्ट असलेला बंगलो जनरली अवेलेबल होत नाही. आणि असा घर जिथे राहून सरांची तर भरपूर भरभराट झालेली आहे, जे पण सरांना ओळखतात. ओके. आणि त्याच्याशिवाय सर आता एक नवीन घर बांधणार आहात तुम्ही, तर Yes. त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? ते निरवड्यामध्ये करतोय मी, सावंतवाडीमध्ये. हा आणि 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीने करणार आहोत आपण. हा. म्हणजे ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. हा. थोड्याच दिवसात प्रगत सर त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी Yes, yes, सगळ्यांसाठी yes. देतील. सो आणि ते आपला काहीतरी नवीन आहे. प्रोजेक्ट जो आहे कुडाळचा हा. तो संपूर्ण 3D प्रिंटिंग मध्ये असेल. ओके. सो हे काय आहे ते तुम्हाला नक्की दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि दॅट इज वन ऑफ द रिझन. ओके. एवढी जी वास्तू जिने सरांना प्रचंड यश दिलं, तर त्याची ते म्हणजे कसं होणार की तिकडे पण ते घर बांधणार, मग ही वास्तू अशीच पडून राहणार आणि मग कुठे ना कुठेतरी ती मेंटेन राहणार नाही. ओके. कारण सर पण कसं मुंबई आणि सावंतवाडी अपडाऊन करत असतात, तर त्याच्यामुळे त्यांची तशी इच्छा नाही आहे की ही वास्तूमध्ये कुठेही Yes. प्रॉब्लेम व्हावा नंतर, की मेंटेन राहणार नाही प्रॉपर्टी वगैरे. तर आपण त्याच्यामुळे येत जात असलो ना की ती हा. मेंटेन राहते. हा आणि आम्ही 2-2 घरांमध्ये येऊन जाऊन राहू नाही शकत. हा त्यामुळे मिसेसला आणि मला आम्ही एक घर मेंटेन करू शकतो. हा. 2 घरं मेंटेन करणं एवढं सोपं नाही होणार नाही. येस येस. आणि परत काय होतं की आमचा वेळ मॅक्झिमम आम्ही कसा बिझनेसला देऊ शकू हम्म. यासाठी विचार करत असतो. मग त्या दृष्टीने आम्हाला ते थोडंसं जवळ असं पडेल, म्हणून हे घर आम्ही थोडंसं हे करू असं, म्हणजे Yes, ज्या yes, दुसऱ्या yes. कोणीतरी चांगलं मेंटेन करावं येस. या इच्छेने देऊ. ओके. आणि तुम्ही पण जर हे घर घेतलं तर तुमची पण सरांसारखीच येस, चांगलीच भरभराट होईल. ओके. अशी आणि आपण प्रार्थना वास्तू करूया. तथास्तू म्हणत असते, तुम्ही जेवढं मागाल तेवढं मिळत राहतं. असं आहे. खरंय. ओके. तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, सरांच्या टीम बरोबर. आणि बाकी प्राइस वगैरे निगोशिएबल आहे. ओके. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सर राहतं घर
एकदम वास्तूने परफेक्ट तुम्ही कोकणामध्ये बाय करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.